मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। जरांगेंची प्रकृती खालावली आहे। तपासणी करून घेण्यास जरांगेंनी नकार दिलेला आहे। मुंबईत दुपारी 12 पर्यंत रस्ते मोकळे करा असं कोर्टानं सरकारला निर्देश दिलेत। तर मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावलेली आहे। दुसरीकडे आज दुपारी 12 पर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा असं म्हणत कोर्टानं सरकारला निर्देश दिलेले आहेत। जरांगे यांची प्रकृती खालावली, मात्र तपासणी करून घेण्यास जरांगेंनी नकार दिलाय। तर आज दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा असा निर्देशच कोर्टाकडून देण्यात आलाय। मुंबई हायकोर्टानं सरकारला हा निर्देश दिलाय। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको, तर न्यायदेवतेच्या नियमांचं पालन करा, मेलो तरी उठणार नाही असं जरांगे यांनी यावर म्हटलंय। आज दुपारी 3:30 वाजता पुन्हा एकदा हायकोर्टात या संदर्भात सुनावणी पार पडणार आहे। मुंबईकराला त्रास होता कामा नये हे पण समजून घ्या। तुम्ही काय लय लांब गेले का? ग्राउंडवर गाड्या लावायचं तर ग्राउंडवर झोपायचंय, नसतं आझाद मैदानला यायचंय। किती सोपं आहे। तुम्ही शांत राहा आणि ज्यांना ऐकायचंच नाही ना तो गावाकडे गेला तरी चालत। मी मेलो तरी इथून उठत नाही। ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे। मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा।